राजू काका भोसले हे जर म्हणले तर प्रत्येक गावोगावी जातात, वयस्करांची गाठ घेतात, परिचय देतात की मी झेडपीला उभं राहणार आहे, माझी फॅमिली उभी राहते. आणि त्यात त्यांच्या फॅमिलीचं एक सांगायचं तात्पर्य म्हणजे 2007 ते 2012 या कालात त्या महिला बाल कल्याण सभापती होत्या. आज अनुभवाचं क्षेत्र म्हणलं तर त्यांनी चांगलं आहे, म्हणजे पाठीमागे जर त्यांनी टर्म काढली असती आणि महिलांच्या जाणीव, अंगणवाडी सेविकेच्या विषयी जर त्यांना ते जाण होती, अनुभव आहे, त्यामुळं माणसं काही कौल देण्यापेक्षा आज व्यक्ती बघा, व्यक्तिमत्व बघा, अनुभव आहे त्यांना. जर त्या झेडपीला गेल्या. वाटा स्टेशन जिल्हा परिषद गटामधील रेवडी गावामध्ये आपण नागरिकांचा कल जाणून घेत असताना आपल्याबरोबर एक कल कोणाच्या बाजूने हे थेट आपण त्यांच्याकडून जाणून सांगायचं जर झालं, झेडपीचा सदस्य या नात्याने राजू काका भोसले प्रचार दौरा त्यांनी चालूच केलेला आहे. आज महेश दादा शिंदे साहेबांच्या गटाचा आज उमेदवारही सुद्धा अजून डिक्लेअर नाही केला. का केलेला नाही ते सांगू शकत नाही मी, काय त्यांच्या चर्चा कुणासंग चालत असेल, काय चालत असेल. पण आज राजू काका भोसले हे जर म्हणले तर प्रत्येक गावोगावी जातात, वयस्करांची गाठ घेतात, परिचय देतात की मी झेडपीला उभं राहणार आहे, माझी फॅमिली उभी राहते. आणि त्यात त्यांच्या फॅमिलीचं एक सांगायचं तात्पर्य म्हणजे 2007 ते 2012 या कालात त्या महिला बाल कल्याण सभापती होत्या. आज अनुभवाचं क्षेत्र म्हणलं तर त्यांनी चांगलं आहे, म्हणजे पाठीमागे जर त्यांनी टर्म काढली असती आणि महिलांच्या जाणीव, अंगणवाडी सेविकेच्या विषयी जर त्यांना ते जाण होती, अनुभव आहे, त्यामुळं माणसं काही कौल देण्यापेक्षा आज व्यक्ती बघा, व्यक्तिमत्व बघा, अनुभव आहे त्यांना. जर त्या झेडपीला गेल्या. आता आज आमदारांचं बी काय म्हणणं नाही की त्यांनी विकास काम केलेलं नाही, पण त्यांचा अजून उमेदवार डिक्लेअर नाही केलेला. जर पैलवानासंग कुस्ती खेळायची असली तर पैलवान तयार पाहिजे, आपला 8-10 दिवस अगोदर तयार पाहिजे होता, पण अजून तयार नाही झालेला. नक्की काय त्यांचं गुप्तीत काय म्हणणं आहे, का ह्यांची राजकीय घडामोडी काय घडणार असतील त्याच्यामुळे ते थांबवलंय, का उमेदवार अजून त्यांच्यातले निश्चित नाही झालेले. कोण जास्त इच्छुकांची यादी असली तर त्यांना इच्छुक कोण आलं द्यायचं. आज झेडपीचा गट म्हणजे आज बालेकिल्ला समजला जाणार आहे. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात आज महेशदादांना सुद्धा किंमत आहे, पण आमदार या नात्याने त्यांना एक नंबर मानलंच पाहिजे. त्यांनी विकास काम केलं, पण झेडपीला त्यांनी काय एवढा उशीर केला काही काय सांगू शकत नाही, कारण झेडपीला सुद्धा त्यांनी तेवढाच ताकदीचा तुल्यबळ उमेदवार द्यावा, लवकर द्यायला पाहिजे. कारण त्या बी माणसाला पुढं मैदान जिंकायचं आहे. आज आमदारांचं काम कर्तृत्वाचं आहे, प्रेमिक्स आमदार म्हणून मानलं जातं, त्यांच्या कामात काय दुमत नाही. पण एवढा वेळ का म्हणला व्हायचा, कारण ज्या वेळेला पैलवान पुढचा 50% रान सगळ्या गावोगावी जाऊन जर फिरत असताना आपला माणूस जर आपला हित नसला, सुरुवातच नाही अजून, म्हणजे मतदारांच्यात संभ्रम अवस्था झाली की नक्की का उमेदवार आपला थांबवलाय, थांबवायचं कारण काय, का महायुतीच्या आघाडी होणार आहे, का चर्चा काय चालली, हे सुद्धा अजून काय कार्यकर्त्यांच्या लक्षात येणार. आज मी सुद्धा एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, मलाही वाटतंय की आज महेशदादांचा उमेदवार अजून काय डिक्लेअर नाही केलेला. आज राजू काका ठामपणे सांगतात, आज काल वडजाई देवीची यात्रा होती, तिथं सुद्धा आले होते त्यांच्या फॅमिली, म्हणजे कार्यक्रम निमित्त झाले. हो, यात्रा आत्ताच आली का नाही आली, दरवर्षी यात्रा येते, पण आज प्रचाराच्या दरम्यान त्या आल्या. मी सांगितलं, आत्ता त्यांची मी मुलाखत बघितलं, जायला रस्ता नाही, जो मंडप केला असेल ते कुठल्या फंडातून झालाय मला माहीत नाही, पण त्या बोलताना बोलल्या की तिथं वाट नाही, रस्ता नाही. नवस केल्या का त्यांनी बोलल्या की ते काम मी झेडपी आल्यानंतर मी तिथं काम करीन, म्हणजे नवस बोलल्या का जातंय ना, आपला अजून उमेदवाराचं नाही काय. त्याच्यामुळे संभ्रम अवस्था आहे. मतदारांनी जागरूकता राहणार आहेत. आमदारांचं काम चांगलं आहे, आमदारांचं व्यक्तिमत्व चांगलं आहे, त्यांना साथ सगळ्या माणसांचे, पण उमेदवार काय डिक्लेअर होऊ शकत नाही. त्यांचा डिक्लेअर केला पाहिजे, कारण पुढचा जर उमेदवार ताकदीचा तर आपला बी ताकदीचा का म्हणून घेऊ शकत नाही. तुम्ही याला पाहिजे. मतदारांना साथ आहे आमदारांच्या विषयी आपलं दुमत नाही, पण शंकेचं कारण म्हणून मागे एक पाल चुपवली जाते की का म्हणून होत नाही असं. आज आम्हाला जर एखादं विचारलं, तुमच्या बंधूंचा आज सेवानिवृत्तीचा कार्यक्रम झाला, 28 वर्षे त्यांनी सेवा केली, गावातनं भव्य दिव्य अशी मिरवणूक काढली गेली. हो, बरोबर. त्यावेळेला सगळ्यांना वाटलं की हा सैनिकाचा कार्यक्रम आहे, सगळ्यांनी माणसं शुभेच्छा द्यासाठी आली. आज झेडपी गटातनं राहुल बापू सुद्धा आले होते, बिचुकल्याचे पवार काका आले होते, त्यांनी शुभेच्छा दिल्या. त्यांना म्हटलं, बापू पुढची कारकीर्द कसं आहे, काय आहे, ते म्हटलं अजून काय नाही ठरलेलं, आपलं चालू आहे. शुभेच्छा देऊन गेले. पण राजू काका आले, राजू काकांनी शुभेच्छा दिल्या, 28 वर्षे सेवा केली, देश सेवा केली, तुमचं कुटुंब सैनिकातलं. आज ह्यांनी बी 28 वर्षे सेवा केली, त्यांनी बी शुभेच्छा दिल्या. आज मला म्हणले आमची फॅमिली उभी राहणार आहे, तुमचं सहकार्य करा, कारण तुम्ही जे कारखान्यावर काम करता
यशवंत भाऊ भोसले यांचा जे जागृत प्रोजेक्ट आहे शिरंबे येथे, तिथं मी काम करत असतो. मी सगळी व्यवस्था त्यांची कारखाना सांभाळत असतो. पाहुणे या नात्यानं आले, शुभेच्छा दिल्या, बंधूंचा स्वागत सत्कार केला. आज मला बी अभिमान वाटला की आज एवढ्या मोठ्या ताकदीचा माणूस आला. बंधूंनी 28 वर्ष सेवा केलेल्याचं त्याचा सन्मान केला त्यांनी. त्यांना म्हणलं शाल श्रीपद तसलं काही नको, माझा फोटो नको, कुठं काही नको. एवढं बोलले की त्या माणसाची गाठ घेऊ द्या, 2 मिनिटं मला त्यांच्याशी बोलू द्या. समाधान वाटलं त्यांनी. चहा नको, बरोबर. काय नको. तसं पाहिलं तर 2007 ते 12 पर्यंत त्यांचा मोठा प्रदीर्घ अनुभव आहे. महिला बाल कल्याण सभापती होत्या जयश्री काकी. हो. आणि याच माध्यमातून या निवडणुकीतही समजा जर निवडून आल्या तर या ओबीसी आरक्षण लागलंय अध्यक्षपदाचं, जिल्हा अध्यक्षपदाचं, तर आपल्या जिल्हा परिषद गटाला त्या हे देतील का, न्याय देतील का, काय वाटतंय तुम्हाला? आज आहे ना, ज्या वेळेला झेडपीचा अध्यक्ष म्हणला जात होता, आता हे आम्हाला आरक्षण हे काही माहित नाही. ज्यावेळेला तुम्ही झेडपीचं आरक्षण म्हणताय त्यावेळेला जर आपल्या भागातला आपल्या माणूस जर जवळ गेला तर आज हक्कानं आपण बोलू शकतो, भांडू शकतो की बाबा अध्यक्ष झालाय तुम्ही, आपल्या भागासाठी काहीतरी न्याय द्या. कुठं म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, अंगणवाडी असेल, महिलांचा कुठला प्रश्न असेल, अशा वेळेला आपण हक्कानं बजावू शकतो. राजू काका व्यक्ती म्हणून तुम्हाला कशी वाटतात, काय सांगाल थोडक्यात तुम्ही एक पाहुणे म्हणून काय सांगाल? राजू काका एक पाहुणे या नात्यानं जर सांगायचं म्हणलं, व्यक्ती स्वभावानं निर्मळ, स्वच्छ आणि जे बोलेल ते कराल. मनात एक पोटात एक असे काय नाही, जे तोंडाला असेल तेच त्यांच्या पोटाला असणार. आज ते दिवशी आले त्यांचा काही एक हेतू नव्हता, फक्त त्यांच्या मावस भावाचा मी जागृत प्रोजेक्ट सांभाळतो. शिरंबे या ठिकाणी जमीन आहे ती सगळी मी स्वतः सांभाळतो. फक्त एक त्यांना वाटलं की आता मी उमेदवार या नात्याने तर जाणारच आहे, पण एक देशसेवा त्यांच्या भावाने केली. ते रिटायरमेंट झालेत, मला त्या दिवशी नाही येता आलं. त्यांनी आपले मला शुभेच्छा देऊन गेले बंधुराजांना, रिटायरमेंटचं लाईफ तुम्ही चांगलं जगा, आयुष्य चांगलं जगा. तुमचे वडील मिलिटरीत होते, तुम्ही 28 वर्ष सेवा केली, चांगले केले. आज शुभेच्छा देऊन गेले. असं मलाही वाटलं त्याला माझ्या भावाचा आदर करायला. आज एवढ्या देश सेवा केलेल्या माणसाला सुद्धा बाहेरून माणूस येतो शुभेच्छा देऊन जातो. त्याच्यामुळे प्रत्येकाला मनाला काय असतं, मनाच्या खांद्यावर हात टाकला, स्वाभिमानानं त्याला सांगितलं तू चांगला, बस एवढंच माणसाला मतदाराला काय लागायचं नाही. विकास हा होतच राहतो, अनुभव हा प्रत्येकाला. पण त्यातनं जर एक व्यक्तिमत्व बघितलं तर राजू काकाची फॅमिली अनुभव आहे. महिला बाल कल्याणचं काम केल्यामुळे त्यांना एक थोडंसं त्यांना कल राहणारच, त्यामुळे न्याय देऊ शकतात, नाही देऊ शकतील त्या. आपल्याबरोबर होते या रेवडी गावचे ज्येष्ठ आणि विश्लेषक म्हटलं तरी चालेल, अनंत भोसले आपल्याबरोबर होते. कशा पद्धतीने त्यांनी अक्षरशः कशा पद्धतीने राजू काका भोसले आपल्या या जिल्हा परिषद गटाला न्याय देतील त्याचं संपूर्ण विश्लेषण अगदी योग्य प्रकारे आनंद भोसले यांनी केले. कॅमेरामन आशिष सह मुकुंदराज काकडे, रेवडी. नाही, आनंद.